आपली प्रवेश फी जमा करायची आहे याची नोंद असू द्या. इथून बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना आमच्या कॉम्बॉक्स मधून 2 सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रशांत आणि विकी. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये आकाश त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाज ठरेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. अगदी आपण रुकी ग्रुप ब संघामध्ये पाहिला तर निखिल गावड अग्रीदादाचे रील स्टार सातत्याने आपण पाहिला. एक नक्कीच त्या ठिकाणी फेमस म्हणून पाहिला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला तर पहिलाच बॉल आकाश. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याची लेंथ लाईन त्याच्यावरती सरळ पॅडचा वापर. इथून एक दाबेने जरूर खातं ओपन झालंय. गायत्री स्पोर्ट्स संघाचं सॉफ्ट हँडने जरूर चेंडूला स्लाइस केलं होतं पण इथून नक्कीच इरादे स्पष्ट होते. तितकाच चांगला गोलंदाज आपण पाहिला आकाश. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहायला गेलाय. चांगली गोलंदाजी. पुढील बॉल यावेळेस मात्र नक्कीच प्लेइंग विथ बॉडी ट्रॅम लाईनच्या बाहेर. यस वाईट बॉल. त्या ठिकाणी अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ॲड होईल. 2 रन ऑन द बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात म्हणता येईल जरूर. पहिलं षटक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. यावेळेस अचूक टप्पा लाईन लेंथ मेंटेन केलं. निरुत्तर केलं फलंदाजाला. चांगली गोलंदाजी. इथून आतापर्यंत आपण पाहिला 2 चेंडूंचा खेळ. धावफलक 2 याकडावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन दी बोर्ड. 2 धावा. चांगला गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आकाश पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. यावेळेस काय जबरदस्त चेंडू सरळ जाऊन यष्ट्याना आदळला. गेंद घूम घूम कर आई झूम झूम कर चली गई. गेंद घूम घूम कर आई झूम झूम कर चली गई. बल्लेबाज बल्ला लेकर खड़ा था. गेंद आई और गिलिया उड़ाकर चली गई. फलंदाज बाद कौन. धन्यवाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हिम्मत 1 डाऊन प्लेयर 3ऱ्या क्रमांकाचा. आकाशने काही जबरदस्त चेंडू हाताळला. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदळलाय. फलंदाज बाद होताना पहिला गडीगारच झालाय त्या ठिकाणी गायत्री स्पोर्ट्स संघाचा विकी. नवीन फलंदाज हिम्मत आलाय. आपली हिम्मत दर्शवेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज आपण पाहिला तर आकाशने आतापर्यंत थोडंसं पारडं जड केलंय विपक्ष संघाचं. यावेळेस चुकरित्या चेंडू हाताळला. जरूर चेंडूला फक्त सन्मान दिलाय. हलक्या साथीने मात्र चेंडूला जरूर स्लाइस केला. 30 सर्कलला चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेनं आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत रॉकी ग्रुप ब संघाची. जिथून ड्रीम कट सुरुवात पाहायला मिळते. कारण की चांगली सुरुवात नेहमी अर्ध्या यशाची पायरी असते हे सातत्याने पाहिलं जातं. जबरदस्त गोलंदाजी आकाश. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस काय जबरदस्त डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण नाही घ्या. 1 बाउन्स क्लिअर करेल. आलाय चेंडू सरळ सीमा रेखा पार. चौकार 4. हा चौकार आलाय आणि या चौकाराने आपण पाहिला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती. शेपटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 30 सर्कलला एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना गायत्री स्पोर्ट्स संघ. आज आपण पाहिलं 8 मार्च जागतिक महिला दिन आणि 8 मार्च
महिला दिन आपण पाहू शकाल. या शुभदिनी या ठिकाणी होताना आपण पाहतायत नक्कीच या स्पर्धेला. म्हणूनच म्हणतात ना, ज्याला स्त्री ही आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री ही बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, आणि ज्याला स्त्री ही मैत्री म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि म्हणूनच स्त्री ही ज्याला पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महत्त्वाचा जीवनामध्ये महिलाच्या भविष्यामध्ये महिलाचा वाटा असतो. सर्व महिला वर्गांना नारी शक्तांना त्रिवार मुजरा. म्हणूनच म्हणतात ना, 9 महिने आपल्या पोटामध्ये घेऊन आपल्या पहिल्या श्वासापर्यंत जी दुःख सहन करून आपल्या श्वासापर्यंत आपल्या रक्तातील असून करते ती म्हणजे आई, आणि आपल्या रक्तातील दुसऱ्या घरी नांदायला जाते ती म्हणजे आपण पाहिला तर रक्षाबंधनला न विसरता घरी येते ती म्हणजे आपली बहीण, कोणाची मुलगी असते. म्हणून सातत्याने नारी शक्तीचा सन्मान करायला शिका. आज पुन्हा एकदा तमाम 8 मार्च जागतिक महिला दिनांच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथून बोलूया मैदानामध्ये नुमॅन गोलंदाज प्रसाद आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी प्रतिम हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिलाय, डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय जरूर. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एकंदरीत 3 धाबा या स्कोर कार्डवरती ऍड होती, आणि या 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन दी बोर्ड, 17 धावा धावफलकावरती. रन ऑन दी बोर्ड, 17 धावा. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. काही जबरदस्त त्या ठिकाणी सुरुवात म्हणता येईल गायत्री स्पोर्ट्स संघाची. कुठून तरी पहिलं षटक थोडंसं कमी धाब्या आल्या होत्या, आणि तदनंतरची सुरुवात राहिली गेली. यावेळेस काही जबरदस्त. इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, पुनरागमन केलं गोलंदाजाने. कारण की परिवर्तन करणे खूप महत्त्वाचं असेल. परिवर्तन करणे हा संसाराचा नियम आहे. म्हणूनच म्हणतात ना, निसर्ग देतो तो चेहरा आणि ओळख देते ती फलंदाजी. इथून मात्र चांगली गोलंदाजी प्रसादच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं हिंमत आहे, आपली हिंमत दर्शवावी लागेल. यावेळेस लिडिंग एज चांगलं बॅकअप आहे. स्लिप गली रिजनला चांगलं बॅकअप देखील तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रॉकी ग्रुप बस संघ पाहायला मिळतंय. या 1 धाब्याने धावफलक आपण पाहिला जाऊन पोहोचेल 18 रन, 1 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रशांतने चांगली गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. पुढील बॉल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर. लॉंग स्टॉपला चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार. चौकार 4. इथून मात्र लॉंग स्टॉपला सरळ चेंडू क्लिअर झाला. नशिबाचा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र लिडिंग एज होती, पण तितकंच चांगलं बॅकअप त्या ठिकाणी. 1 धाव परिपूर्ण केले गेले. एकरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिलं तर 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. वळी आपण इथून 2 षटकाचा खेळ आपण पाहिला. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड, 23 धावा धावफलकावरती. गोलंदाज आकाश आलाय. दुसरा स्पेल असेल. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक आपण पाहिला फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, आणि 1 विकेट त्याच्या नावावरती होता. इथून चांगली गोलंदाजी, पण तितकाच चांगला जो स्टार्टअप मिळवून दिला. कुठेतरी हिंमत आला. प्रशांतच्या बॅटमधून आपण पाहिला षटकार चौकार
आणि चांगली सुरुवात म्हणता येईल. एक ड्रीमगत सुरुवात गायत्री स्पोर्ट्स. उडावलाय जरूर चेंडू, बराच काळ भेद आहे, क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली आलाय आणि इथून मात्र काही जबरदस्त चांगला बॅकअप होता आणि त्याच कारणास्तव फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. प्रशांत बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद. इथून करण आलाय नवीन फलंदाज. इथून नक्कीच चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेला. इथून गोलंदाज पाहिला आकाशने पहिल्या चेंडूवरती त्या सेट बॅटरला मात्र डकआउटच्या दिशेने पाठवला, परतीचा प्रवास करून दिला गेला आणि चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. जबरदस्त बिग बॅटल, बिग मॅच. त्या बाजूला रॉकी ग्रुप ब संघ आहे तर विपक्षामध्ये गायत्री स्पोर्ट्स. यावेळेस मात्र नक्कीच बेस्ट टाइम स्ट्रोक जरूर झाला. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी, चांगलं प्रोटेक्शन 30 सर्कलमध्ये. एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 सेकंदावरती. 24 रन ऑन द बोर्ड, 24 धाबा धावफलकावरती. काही जबरदस्त तोपर्यंत पण पहिला तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. चांगली सुरुवात म्हणता येईल. यावेळी फुलटॉस बॉल उडवलाय जरूर, क्षेत्ररक्षण आहे, इथून सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. आणखी गडी गारद झालाय गायत्री स्पोर्ट्स संघाचा. हिम्मत बॅक टू द पवेलियन. फलंदाज झालाय नवीन पवन आलाय. इथून मात्र चांगली गोलंदाजी, जो पलटवार केला गेला गोलंदाजीच्या माध्यमातून आकाशने, एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. एक धाव खर्च केलाय, 2 विकेट जरूर त्याच्या नावावरती. पुन्हा एकदा पुढील बॉल आकाश. यावेळेस मात्र सन्मान दिलाय चेंडूला आणि संयमी खेळी करावी लागेल. खऱ्या अर्थाने म्हणतात ना, ज्या बॅटने तुम्हाला नाव दिलंय त्या बॅटचा मान सन्मान करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की खऱ्या अर्थाने ज्या बॅटचा मान सन्मान तुम्ही केला तर नक्की टेनिस बॉल क्रिकेट हे मात्र तुम्हाला नक्कीच उंचावरती घेऊन जाईल. म्हणून म्हणतात ना, पेन्शन्स ऑफ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा घटक आहे. वेगावरती स्वार होता, डाऊन द लेग. इथून मात्र खराब चेंडू, वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. 26 सेकंदावरती जाऊन पोहोचलाय. 26 रन ऑन द बोर्ड, 26 धाबा धाव फलकावरती. काही अगदी चांगली सुरुवात म्हणता येईल. देखील तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. यावेळी जबरदस्त इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. फंबल जरूर झाले पण तितकंच चांगला बॅकअप देखील त्या ठिकाणी होता आणि त्याच कारणास्तव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि इथून 2 धावा परिपूर्ण झाल्या. या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 28 सेकंदावरती. 28 रन ऑन द बोर्ड, 28 धावा धावफलकावरती. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा बोनसच्या स्वरूपामध्ये धावा त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होतील. 29 धावा धावफलकावरती. 29 रन ऑन द बोर्ड, 29 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून चांगली गोलंदाजी आकाश कुठेतरी होती पण इथून कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावरती स्वार जरूर, अगदी द्रुत गतीने चेंडू हाताळतोय पण यावेळेस काय जबरदस्त तितकाच देखणा शॉट होता पण इथून मात्र कुठेतरी फलंदाज नो स्ट्राईक असलेल्या फलंदाजाला देऊन चेंडू डायरेक्ट हाताळला आणि इथून नक्कीच एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाची समाप्ती करीस धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ती म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना गायत्री स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचलाय.
इथून आपण पाहिलं 3 षटकाचा खेळ, 3 षटकाच्या समाप्ती करीत 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज करण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आलाय. पहिलाच बॉल चौथ्या षटकात येईल. रिवर्सचा टेम होता, प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती आणि इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने मंद मंद पावल्याने धावफलक 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 31 रन ऑन दी बोर्ड. आतापर्यंत मोठ्या पटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलं गेलंय गायत्री स्पोर्ट्स संघाला, जिथून जो आकाश आला, जिथे दुसरा स्पेल हाताळला गेला. चांगली गोलंदाजी, सेट बॅटरला देखील परतीचा प्रवास करून दिला आणि नक्कीच चांगली गोलंदाजी. नावासाठी नाही तर आपल्या संघासाठी, संघासाठी नाही तर आपल्या गावासाठी एक चांगली गोलंदाजी देखील हाताळणं खूप महत्त्वाचं असते. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत यावेळेस मात्र नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे आणि इथून म्हणतात ना, जेव्हा मोठ्या धावा नाही आहेत तेव्हा सिंगल डबल घेणं खूप महत्त्वाचं असते आणि म्हणून म्हणतात ना, मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आहे. यावेळी सर बॅटचा वापर उडवलाय जरूर. इथून स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू सरळ वन बाउन्स क्लिअर करेल, सीमा रेखा पार, चौकार. इथून चौकार आलाय आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 36 आकड्यावरती. 36 रन ऑन दी बोर्ड, 36 धावा. काही जबरदस्त सुरुवात म्हणता येईल. इथून प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल जरूर केला जात नाही, पण इथून यावेळेस मात्र थोडासा ट्रॅम लाईनच्या खूपच बाहेर होता. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. 37 धावा, 37 रन ऑन दी बोर्ड, 37 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस मात्र नक्कीच फ्लाइंग अवे द बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवला होता. यस, विकेटचं बटन नाही. यस, फलंदाज बाद का? यस, ओयूटी आउट. फलंदाज बाद झालाय. इथून कॉट बिहानच्या माध्यमातून फलंदाज बाद जरूर झाला. परतावा लागेल. इथून चांगला चेंडू हाताळला, योग्य पद्धतीने हाताळला होता. इथून शरीरापासून थोडासा लांब ठेवला होता जरूर. फलंदाजाला इथून परतावा लागेल. करण बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज अनिकेत आलाय. चांगली गोलंदाजी करण पाटील आतापर्यंत हाताळत असताना 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. चांगला बॅकअप आहे, चांगली क्षेत्ररक्षण देखील. एकच धावेवर सॅटिस्फाय. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या चौथ्या षटकातील. करण पाटीलने चांगली प्रभावीशाली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. आपण पाहिला एक विकेट जरूर त्याच्या नावावरती आला आणि आतापर्यंत 8 धावा जरूर खर्च केल्या त्याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करण पाटील. पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळी खोलवर टप्प्याची लेंथ आहे, त्याच्यावरती आक्रमण केलं. सरळ बॅटचा वापर पाहायला मिळाला जरूर. क्षेत्ररक्षण आहे, तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करेल. थोडेसे डेंजर एंडकडे जरूर आले होते, पण इथून पॉपिंग क्रीजवरती सेफ पाहायला मिळत आहे. 2 धावा या दुहेरीकडे धावफलक स्पर्श करेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 40 आकड्यावरती. 40 रन ऑन दी बोर्ड, 40 धावा धावफलकावरती. 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्ती करीस 40 रन ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. इथून ओम घरात आलाय. नवीन गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का, हे देखील प्रश्नचिन्ह आहे.
नक्कीच ओमघरात फिरकीचा जादूगार म्हणून सातत्याने पाहिलं जातं. चेंडूला दोन्ही साईडनं वळवण्याची क्षमता आहे त्या गोलंदाजाकडे. 40 धावा. इथून पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात बनता येईल. आपण 4 षटकाचा खेळ पण पाहिला. 10ची सरासरी गाठत 40 आकड्यावरती जाऊन पोहोचला, तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना गायत्री स्पोर्ट्स संघ. इथून पुढील बॉल ओमघरात थोडीशी फंबल जरूर झाली त्या ठिकाणी. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. इथून शेवटचं आणि अंतिम षटक आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर. क्षेत्ररक्षण आहे लॉंग ऑफला. एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. चांगली गोलंदाजी. इथून मोठ्या फटक्यापासून थोडंसं थांबवलं गेलं, जिथून रॉकी ग्रुप ब संघाने जो पलटवार केला गेला याच्यामध्ये काही शंका नाही. चांगली गोलंदाजी ओमघरात. आतापर्यंत आपण पाहिलं शेवटच्या आणि अंतिम 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुढील बॉल यावेळेस मात्र नक्कीच फंबल जरूर झालंय लॉंग शॉपला. इथून चेंडू आलाय. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. इथून मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकंदरीत आपण पाहिलं तर 3 धाबा परिपूर्ण केल्या गेल्या. 22च्या धाबा पाहायला मिळतील त्या ठिकाणी. आणि या 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 44 आकड्यावरती. 44 रन ऑन दी बोर्ड. 44 धाबा धावफलकावरती. कुठेतरी चांगला चेंडू हाताळला होता, पण इथून यष्टीरक्षक बीट होताना पाहायला मिळत आहेत. इथून मात्र चांगला चेंडू होता जरूर. इथून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. इथून कॉलिंग व्यवस्थित नव्हती आणि त्याच कारणास्तव इथून धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज बाले आलाय. ओमघरात आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना 4 चेंडूंचा खेळ. यावेळेस लिडिंग एज जरूर राहिली होती. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी ओमघरात. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, तर तुम्हाला ते मैदानामध्ये सिद्ध करावं लागतं आणि तीच गोलंदाजी. इथून पावलांचा वापर जरूर होता. याही वेळेस मात्र फलंदाज बाद होताना धावचेच्या स्वरूपामध्ये. इथून प्रथम फलंदाजी करत असताना गायत्री स्पोर्ट्स संघाने धाबा जमवल्या गेल्या 44 आणि 45 धावांचं लक्ष्य हे समोर असेल रॉकी ग्रुप ब संघाला. चला नेक्स्ट पुकार असेल कांद्रेपुरे कॅप्टन आणि आई जीवदानी खोडावे दोन्ही संघाचे कर्णधार. या कांद्रेपुरे कॅप्टन आणि आई जीवदानी खोडावे.
तर इथून सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी कांद्रे भोरे विपक्षामध्ये आई जीवदानी खोडाबे या संघादरम्यानची लढत असेल. तर मी विनंती करेन प्रभाकर हेबाळे सरांना की आपलं शुभ हस्ते मात्र नाणेफेकी करायची आहे. तर इथून दोन्ही कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. एका बाजूला आई जीवदानी खोडाबे तर एका बाजूला आपण कांद्रे भोरे पाहतो. इथून टेल सांगितलं होतं हेड आला. इथून जिंकले गेले आई जीवदानी खोडाबे संघाने नाणेफेकी जिंकली गेली. प्रथम काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण करू. इथून 5 षटकांचा एक मोठा फॉर्मॅट आहे. 5 षटकांचा सामना असेल आणि त्यामध्ये तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 35-40 पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. आणि असे पॉवर प्लेच्या बंधनातील पॉवरफुल गोलंदाज कोण असतील दोन, जे मात्र आज या सामन्यामध्ये महत्वाचे योगदान देतील? समीर आहे, हर्षल आहे, नितेश सर आहेत, स्वतः मी आहे. शेवटचा अंतिम प्रश्न असेल, एकंदरीत मात्र केवळ विभागामध्ये प्रथम तुम्ही नाईट स्वरूपातील ही स्पर्धा खेळता, तर या एकंदरीत मैदानाबद्दल आणि खेळपट्टीबद्दल काय म्हणाल? आयोजकांचे धन्यवाद देतो की आमचा टेंबीखोडा गट इकडे ठेवला आहे आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे. नाईट म्हटलं म्हणजे खूप अवघड असतं, कारण की आमची पण रॉकी ग्रुप स्पर्धा होत असते, आम्हाला माहिती असते काय आयोजन असते ते. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लागेल तुम्हाला. इथून वळव्यात कर्णधाराकडे कांद्रेपुरा संघाचे. इथून जर तुम्ही प्रथम नाणेफेकी जिंकली तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. परंतु इथून तुम्हाला मनाविरुद्ध फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 50+. आणि 50 ते 50+ धावा करण्यामध्ये असे कोणते दोन फलंदाज असतील ज्यांच्याकडून तुम्हाला आज अपेक्षा असेल या सामन्यामध्ये? आमच्या संघाचा मास्टर माइंड संजय पाटील आणि पंकज कदम. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक असेल. टॉसबॉक्स तशी न्यूज आहे त्या ठिकाणी आई जीवदानी खोडाबे संघाला नाणेफेकी जिंकली गेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करायची आहे कांदे भोरे संघाला. थँक्यू सो मच. वळ्यात मैदानाकडे त्या ठिकाणी जॉईन होतील कल्पेश जिगोरे सर. धन्यवाद. इथून अनिकेत जिरावते पण टॉसबॉक्सकडे जॉईन झाले होते. इथून आपण बोलणार आहोत मैदानामध्ये, जिथून पहिल्या षटक काढण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांतला प्रमोट केलं गेलं आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या बंधनामध्ये 2 सलामीर बॅटल पाहिलं तर आपण आकाश कापड तर एका बाजूला करण पाटील ही सलामीर जोडी, 2 ट्रम्पकार्ड 2 धुरंदार हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 45 धावांचं लक्ष्य हे गाठायचं आहे, तर 45 धावा देखील डिफेन्स करायच्या आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी कडवी लढत, कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत. स्ट्राईक हँडला पण पाहिला तर आकाश गावड. पहिलाच बॉल, यावेळेस पहिलाच बॉल, खराब चेंडू वॅकेंड एरियाला क्लिअर करेल, सीमा रेखा पार, चौकार. आणि इथून सुरेशजी समरे सरांचं शुभागमन झालंय सप्त शुमनाने. सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम असेल मुख्य टाईस वरती विराज मानवा. आणि या मॅचचा मात्र मनमुराद आनंद घ्या. वळूया आपण पहिल्या चेंडूवरती. खराब चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत. इथून जशाच तसे प्रत्युत्तर दिलं गेलं. खराब चेंडू होता, त्याला सरळ लॉफ्ट केलं, बॅकवर्ड शॉर्ट लेगला आलाय सरळ चौकारामध्ये. आणि या चौकाराने खातं ओपन झालंय रॉकी ग्रुप ब संघाचं. 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 रन ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा पुढील बॉल, प्रशांत स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगलं फील्ड होईल. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून चांगली विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल काहीतरी स्पोर्ट्स संघाला, जिथून जर आपण पाहिलं तर अवघ्या माफक धावांचं लक्ष आहे. इथून 45 धावा चं लक्ष असताना 2 चांगली सुरुवात बनता येईल 2 फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, संधी निर्माण होती त्या ठिकाणी, पण इथून हा झेल जर झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. पण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर आणि तरला थारा नाही आहे, नो इट नो बट. इथून मात्र नक्कीच संधी निर्माण होते. चांगले प्रयास, इरादे स्पष्ट केले होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस काय जबरदस्त, इथून मात्र चेंडूला सरळ पाठवला वॅकेंड एरियाला. चेंडू येईल सीमा रेखा पार, चौकार. 4. खराब चेंडू होता, त्याच्यावरती पनिशमेंट केला गेला.
आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. आतापर्यंत एक ड्रीम गत सुरुवात पाहायला मिळत आहे रॉकी ग्रुप ब संघाच्या माध्यमातून, जिथून जी सलामीर जोडी आहे आकाश गाबड, तर एका बाजूला करण पाटील. आकाशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार, आपल्या संघासाठी संकट मोचन. आणि नक्कीच प्रशांत या गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातोय. 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला, आतापर्यंत 10 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा पुढील बॉल, मोठा प्रहार केलाय, सरळ बॅटचा वापर इंटू द गॅप मध्ये यत्रक्षण पोहोचलाय. जरूर तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. इथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. इथून चांगली फलंदाजी करत असताना म्हणतात ना, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून दोन्ही फलंदाजी साकारत असताना संयमी खेळी महत्वाचे असेल. इथून धावफलक पाहिला तर 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत. यावेळेस मात्र चांगलं शॉट सिलेक्शन आहे इनटू द गॅप मध्ये, क्षेत्ररक्षण आहे. पुढे सरसावेल, मिस फील्ड इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन, 4. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर 16 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त त्या ठिकाणी खेळी, एक चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्या संघासाठी. गोलंदाज बाल्या. इथून मात्र नक्कीच वाईट बॉल पाहायला मिळतंय. खराब चेंडूची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिला तर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बाल्या. सुरुवात कुठेतरी खराब त्याच्या माध्यमातून राहिले गेले. प्रवीण आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस खराब चेंडू उडवलाय जरूर, बॅकवर्ड शॉट लेगला, 1 बाउन्स प्लीज. या षटकार आहे समस्व आणि या षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड. या ठिकाणी काही जबरदस्त षटकार आलाय. आतापर्यंत चांगली खेळी इथून देखील पाहायला मिळाला. आकाश गाबडचा बॅट मधून चौकार आले होते, तदनंतर करण पाटील हा देखील मात्र षटकार त्याच्या बॅट मधून. काही जबरदस्त सुरुवात. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस द लाईन आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड होईल. 24 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त या ठिकाणी आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये आहे. विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना 2 फलंदाज त्या ठिकाणी करण पाटील तर एका बाजूला आकाश गाबड. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळी सुडावलाय जरूर, शॉर्ट टॉपलेन चेंडू होता, क्षेत्ररक्षण नाहीये. इथून मात्र नक्कीच आणखी एक आलाय करण पाटीलचा बॅट मधून, सीमा रेखा पार, चौकार. चौकार आलाय. इथून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. काही जबरदस्त सुरुवात आतापर्यंत करत असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. इथून पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 28 आकड्यावरती. 28 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल, प्रत्येक गोलंदाजावरती प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतंय. प्रवीण या गोलंदाजावरती देखील पाहायला मिळतंय. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. धावफलक पाहिला तर 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. धावफलक 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 28 रन ऑन दी बोर्ड.
पुन्हा एकदा पुढील बॉल रिवर्सचा टेम होता असफल झालाय. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पुनरागमन केलं गोलंदाजाने. प्रवीण त्या ठिकाणी गोलंदाज पुनरागमन जरूर केला. षटकार आणि चौकार जरूर खर्च केलेत पण इथून चांगली गोलंदाजी करणं देखील खूप महत्वाचं होता. इथून या वेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा यस लेग बाईच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 29 ऑन दी बोर्ड. अजूनही विजयासाठी 16 धावेची आवश्यकता आहे. येणारी चेंडू आपण पाहिले तर 20. यावेळी सरळ बॅटचा वापर उडवलाय जरूर त्या ठिकाणी. चेंडू सरळ क्लिअर करेल. आणखी एक आलाय. 1 बाउन्स सीमा रेखा पार. चौकार 4. चौकाराने आपण पाहिलं तर धाव फलक जाऊन पोहोचलाय 33 आकड्यावरती. 33 रन ऑन दी बोर्ड. 33 धावा. पुन्हा एकदा पुढील बॉल चेंज ऑफ द पेस. इथून मात्र परिवर्तन केलं गेलाय. यातीमध्ये परिवर्तन केलंय. नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल त्या ठिकाणी. 5वा चेंडू हाताळला गेला. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धाव फलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 33 आकड्यावरती. अजूनही आपण पाहिला तर चांगली सुरुवात. अजूनही गोलंदाज आदित्य आलाय त्या ठिकाणी. धावफलक आपण पाहिलं 2 षटकाच्या समाप्तीकडे 33 धावा. 33 रन ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. आतापर्यंत विदाउट लॉस ऑफ खेळी करत असताना करण पाटील तर एका बाजूला पण पाहिलं त्या ठिकाणी आकाश गाभाड लिडिंग एज जरूर राहिले होते. यष्टीरक्षकापासून थोडासा लांब राहिला. इथून धावफलक पाहिला 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 34 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस व्हाईट बॉल खराब चेंडू हाताळला गेलाय. नक्कीच एक्स्ट्रा धावा इथून बँक बॅलन्स आपण पाहिलं तर कमी आहे. वाईट आहे. वाईट प्लस 1 असे एकंदरीत 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड होते. आणि या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल 36 आकड्यावरती. 36 रन ऑन दी बोर्ड. अजूनही विजयासाठी आपण पाहिला 9 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस्टाईम स्ट्रोक जरूर. बॅकवर्ड शॉट लेगला 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. काही जबरदस्त गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र हेवेळी स्ट्रम लाईनच्या बाहेर. यस व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती. एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 39 आकड्यावरती. 39 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस खराब चेंडू होता त्याच्यावरती इंटू द गॅप मध्ये. इथून बॅकवर्ड शॉट लेगला क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार. चौकार. अजून विजयासाठी आपण पाहिला तर 2 धावेची आवश्यकता आहे. काही जबरदस्त फलंदाजी साकारली. कौतुकास्पदी भूमिका कशी असावी हे दर्शवलं गेलं. आणि म्हणूनच म्हणताना इथून जी पार्टनरशिप बिल्ड केली गेली याच्यामध्ये काही शंका नाही. अजूनही विजयासाठी 2 धावेपासून आवश्यकता आहे. यावेळेस मात्र नक्कीच
पुन्हा एकदा पुढील बॉल MLS मिस टाइम स्ट्रोक झालाय जरूर. यस, विकेटचं पतन कॉट बिहाइंडच्या माध्यमातून फलंदाज पाच झालाय. परतावा लागेल. चला लगेच नवीन फलंदाज पाठवा. इथून नवीन फलंदाज आपण पाहिला निखिल गावड सातत्याने अग्रीदादा 007 रील स्टार यूट्यूबवरती आपण पाहिला एक यूट्यूब कलाकार. इंस्टावरती देखील जास्तीत जास्त रील्स ज्यांच्या माध्यमातून व्हायरल झाले आणि एक ॲक्टर पाहायला मिळतोय. एक चांगला रिव्हर्स अटेम्प्ट पॉवरफुल स्टायलिश फिनिश मध्ये आपल्या जबरदस्त या ठिकाणी विजयाचा शंखनाद करणारा आलाय निखिलच्या बॅट मधून षटकार 6.